नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझं नाव मनोज गुरव. तर आपण आज चाललो आहे आपल्या कॉलेजमध्ये गरबा खेळायला आणि देवी पण बसलेली आहे कॉलेजमध्ये. तर देवीची आरती पण आहे. देवीची आरती झाल्यानंतर गरबा खेळणार आहे. तर मी तुम्हाला हा व्लॉग पूर्ण दाखवणार आहे. हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि मी माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत चाललेलो आहे, आर्यनसोबत, स्वप्नीलसोबत आणि खूप सारे फ्रेंड्स आहेत तिथं आम्ही गरबा वगैरे खेळू. तर सगळा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. तर प्लीज लास्ट एंडपर्यंत बघा आणि व्यवस्थित पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपण चाललो आहे कॉलेजला गरबा खेळायला. मी, आर्यन आणि स्वप्नील. आर्यनच्या गाडीवर आम्ही निघालो कॉलेजमध्ये गरबा खेळायला. आम्ही एकत्र होतो. आम्ही काढले व्हिडिओज, थोडे टाईमपास केला. त्यानंतर आम्ही पोचलो कॉलेजच्या बाहेरच्या साईडला. तिथे आम्हाला भेटले अजून काही फ्रेंड्स. आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर आम्ही पोचलो कॉलेजच्या आतमध्ये. तिथे छोटीशी पूजा होती. त्या देवीचं दर्शन घेतलं मी. त्यानंतर आम्ही कॉलेजच्या खालीच ग्राउंड फ्लोअरमध्येच देवीचं स्थापना केली होती. तिथेच देवीची आरती होती. आम्ही सगळ्यांनी देवीची आरती अटेंड केली. सगळे फुल पब्लिक आम्ही आरतीमध्ये होतो. मग्न झालं होतं देवीच्या आरतीमध्ये. देवीच्या आरतीनंतर आम्ही खेळायला गेलो गरबा. तर गरबा खेळता खेळता आम्ही खूप एन्जॉयमध्ये होतो. एन्जॉय केलं. त्यानंतर 1.5 तास 2 तास आम्ही गरबा खेळतच राहिलो कंटिन्युअसली. आम्ही सगळे एवढ्या जोशमध्ये खेळत होतो. ओटी काळ कमळियू लाल धाबळियू फुल छाबड़ियू शिर परे भये है महासड़ियू माणिक मटियू हे महासड़ियू माणिक मटियू मोतिया जड़ियू तेज. जसं गाण्याचं रिदम होत होता तसे आमचे स्टेप्स पाडत होते. फुल एन्जॉयमेंट होती. काही जण ओळखीचे पण होते आणि खेळल्यानंतर काही जण ओळखीचे झाले. गरबा असा खेळ आहे जो वेगवेगळ्या माणसांना एकत्र येऊन ओळखीचं करतो, आपलंसं करतो. तशी एक फिलिंग येत होती मनामध्ये. कंटिन्युअसली गरबा चालूच होता. आम्ही ठरवलं होतं की स्टार्ट टू एंड गरब्याच्या आम्ही खेळतच राहणार. बिकॉज गरब्याच्या काही 2-4 दिवसानंतर पेपर चालू होणार होते. टेन्शन्स येणार होते डोक्यावर. त्यामुळे आम्ही म्हटलं होतं आत्ताच काही ते एन्जॉयमेंट करूया, कारण की परत एन्जॉयमेंट करायला भेटणार नाही. मग सोडलं सगळं आणि खेळत राहिलो. त्यानंतर मी घेतला सेल्फी कॅप्चर व्हिडिओ. आर्यन एवढा खुश होता, एवढं मग्न होतं गरबा खेळामध्ये, फुल धक्काबिक्का मारून खेळत होता. त्यानंतर मी अभिषेकला फोन केला. मला झाला होता उशीर म्हणून घरने येत होते फोन. मग अभिषेकला सांगितलं चल अभिषेक मला घ्यायला आहे. मग आम्ही निघालो घरी जायच्या रोडला. सो अभिषेक मला रस्त्यात हेच विचारत होता, काय मनोज काय सदरा विद्रा घातला आहे वगैरे. त्यांचं मी सांगितलं त्याला कॉलेजमध्ये गरबा होता त्यामुळे मी तसं पूर्ण कुर्ता बिर्ता घातला होता, फुल डॅशिंग होतं. त्यानंतर मग अभिषेकला सगळं सांगितलं फुल डे काय झालं कॉलेजमध्ये वगैरे. ते गरबा खूप भारी खेळलो आम्ही स्टार्ट टू एंड. आमचं तेच सगळं बोलणं वगैरे ते चालू होतं. त्यानंतर मी आणि अभिषेक एक सेल्फी मोडमध्ये व्हिडिओ घेतला. आमचं हेच बोलणं चालू होतं की आपण संध्याकाळी कुठं खेळायला जायचं ते. मग मी म्हटलं आपण ठरवूया संध्याकाळी कुठं जाऊया ते. मग आमचं ठरलं. मग आम्ही गेलो 3 नाक्याला गरबा खेळायला. 3 नाक्याला गरबा खेळायला गेल्यानंतर एवढी गर्दी होती. त्या गर्दीमध्ये आम्हाला कुठेच गरबा खेळायला भेटला नाही, पण आम्हाला चान्स घावला. मग आम्ही तिथं गरबा खेळलो. त्यानंतर आम्ही निघालो टिमी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला. आम्ही सगळेजण एकत्रित मिळून रात्रीच्या सुमारास 1:30 वाजता आम्ही निघालो टिमी नाक्याच्या दर्शनाला देवीला. मग टिमी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी लावली रांग. त्यानंतर घेतले देवीचं दर्शन. फुल गर्दी होती, खूप गर्दी होती. या गर्दीमध्ये पण देवीचं दर्शन घेण्याची जी आम्हाला मनाने इच्छा होती, ती दर्शनाची इच्छा पण पूर्ण होत होती. देवीचं नाव घेत घेत या गर्दीमध्ये आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला चरण दर्शन नाही भेटले, पण देवीचं मुखदर्शन आम्हाला भेटलं. फुल म्हणजे खूप छान मूर्ती होती देवीची. टिंबी नाक्याची देवी होती, ठाण्याची दुर्गेश्वरी. ह्या देवीचं दर्शन घेऊन
पूर्ण देवीचा जो डेकोरेशन केलं होतं, सेटअप होता, तो फुल सेटअपचा मी व्हिडिओ काढला. कारण की सेटअप खूप भारी होता. त्याच्यामध्ये देवीचं दर्शन खूप भारी. त्यानंतर आम्ही सगळे निघालो हायलँडला म्हणजेच आपल्या इथलं ठाण्याच्या ढोकाळी साईडला हायलँड आहे. या हायलँडची देवी पण खूप बंगाली देवी आहे, पण ही देवी पण खूप फेमस आहे. फुल असे लायटिंग खूप भारी दिसत होता, म्हणून मी या लायटिंगचा व्हिडिओ कॅप्चर केला. या व्हिडिओमध्ये कॅप्चर करून फुल हे जोशमध्ये होतं की या देवीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. मग देवीचं एंट्री गेट आलं दर्शनासाठी. मग आम्ही सगळेजण आत जाण्यासाठी गाडी थांबवली. हा गेट आहे, एंट्री गेट आहे आत जाण्यासाठी. मग आम्ही आज सगळे आत गेलो. हा पूर्ण आजूबाजूचा स्पेस म्हणजे आजूबाजूचा एरिया आहे. आणि समोर जे सेटअप लावला आहे तो त्या सेटअपच्या आत म्हणजे तिथं डेकोरेशन फुल केलेलं आहे. फुल आपलं डेकोरेशन कसलं आहे तर पूर्ण एड्युकेशन टाईपचं दर्शन आहे. म्हणजे एड्युकेशन पार्टवर हे सगळं डेकोरेशन सेटअप त्या लोकांनी लावलेलं आहे. ही समोर आहे बंगाली देवी. ही देवी पण खूप म्हणजे भारी असे म्हणजे असं हे होतं. फुल असं डेकोरेशनचा मी व्हिडिओ घेतला. ही सगळी लहान लहान मुलं जे म्हणजे सेटअप लावला होता की लहान लहान मुलं कसं अभ्यास करतात वगैरे ते. देवीकडे पाहताच खूप अट्रॅक्शन वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं मूर्तीला बघून. खूप छान होती मूर्ती. आम्ही नंतर लास्ट डे ऑफ द एन्जॉयमेंट घेतला ग्रुप फोटो.